काही ठिकाणं अशी असतात जिथे प्रत्येक पदार्थ सांभाळून केलेला असतो. ना घाई ना तडजोड, फक्त एक गोष्ट असते, प्रामाणिक उत्तम जेवण. आज मी पुन्हा आलेलो आहे शनिवार पेठेत रसोई डायनिंग हॉलला. शनिवार पेठ पुण्याच्या जुन्या भागांपैकी एक. दुपारच्या जेवणाला आलो, आत शिरलो आणि वातावरण नेहमीसारखं स्वच्छ नीटनेटकं होतं. आजची थाळी मात्र थोडी वेगळी आहे. काही नवीन पदार्थ, काही ओळखीचे आणि एकूण अनुभव उत्तम, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर हा एपिसोड असाच बघत राहा. स्वयंपाकघर, उत्पाकखाना आणि रसोई असे शब्द ऐकले की तिथल्या येणाऱ्या सुगंधाने डायरेक्ट आपल्या पोटाशी कॉन्टॅक्ट होतो आणि भूक भरपूर वाढायला लागते. एक्झॅक्टली हाच अनुभव जिना चढता चढता मला झालेला आहे. अशा रीतीने भरगच्च थाळी आलेली आहे. या ठिकाणी दिसतोय हा मिनी बटाटे वडा, ढोकळा, ही कोशिंबीर, हिरवी चटणी, पुरी, बटाट्याची भाजी पिवळी आपली सॅलड असते तशी, पोळी किंवा फुलका बघूया आपण काय ते, पापड, इथे दिसते ही फ्लावर मटार रस्सा, ही आहे छोल्याची उसळ, पुढे दिसते ही तुरीची आमटी आणि इथे दिसते आळूची भाजी. सो आळूची भाजी आहे हे आज एक सुखद धक्का मला मिळालेला आणि आवडणारे उसळ खायला. चला आता अशी बरेचशा थाळी आलेली आहे आणि आता ही थाळी खायला आपण सुरुवात करूया. काय चव आहे तुमच्यावर मी शेअर करतो, पण त्याच्या आधी नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक एक पदार्थ आपण चव घेऊन बघूया. पहिले ही फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो, मटार रस्सा. वा वा म्हणजे वा, ओव्हर पॉवरिंग मसाला नाही आहे, चव अतिशय छान कॅटेगरीमधली आलेली आहे. वा जबरदस्त. म्हणजे खानावळ स्टाईल पण नाही आहे, अगदी प्रोफेशनल हॉटेलमध्ये बनवतात अगदी जी चव लागत नाही तशी नाही, मधली प्रॉपर चव त्यांनी हिट केलेली आहे. वाच. पुढे पंजाबी पदार्थ छोले यांचा कसं ते बघूया. वा, आणि छोले आचारी असं म्हणता येईल, कारण आचारला म्हणजे लोणचा जो मसाला पडतो त्या टाईपचा मसाला यांचा आहे आणि अतिशय छान वर्थ व्यवस्थित छोले शिजले आहेत, त्याची चव अतिशय छान लागते, आवडलेलं आहे. पुढे प्रत्येक खानावळीची हॉटेलची जान, थाळीची जान म्हणजे आमटी, तुरीची आमटी, मसाला अतिशय प्रॉपर वापरला, काळा मसाला, गोडा मसाला एकत्र करून एक सिक्रेट मसाला टाईप काहीतरी बनवलेलं आहे आणि चव त्याची छान आहे. पुढे आळूची भाजी म्हणजे आनंदाची पर्वणी, त्याच्यामध्ये शेंगदाणे दिसतात, खोबऱ्याचे काप ऑलरेडी दिसतात, बघूया चव कशी आहे. ते शेंगदाण्याचे मध्ये मध्ये लागणारे क्रंचेस, ते ओल्या खोबऱ्याचे लागणारे क्रंचेस, त्याने खरं आळूच्या भाजीची चव छान लागत असते. तर आळूची भाजी म्हटलं की या गोष्टी पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी गेले की त्यामध्ये काहीच नसतं, फ्लॅट आळूची भाजी असते, काही मजा नाही येत नाही खायला, ही खूप छान आहे. पुढे हा पिवळा बटाटा, हे साधी आपण घरी करतो बटाट्याची भाजी तशी, पोळ्या जमले का, अतिशय छान प्रॉपर शिजलेला बटाटा आहे. अति शिजला की तो असा भुसकाटी होतो तसा नाही आहे आणि कच्चा ठेवला तसंही नाही आहे, प्रॉपर फोडी होईल या टाईपचा हा बटाटा आहे. पुढे हा मिनी बटाटे वडा. सो मिनी म्हणजे मिनीपेक्षा जरा मोठाच आहे हा, पण अगदी मोठा मिळतो मार्केटमध्ये बटाटा वडा तसं पण नाही आहे. पोळ्यात चव कशी आहे. कर्जतचा बटाटा वडा ज्यांनी खाल्ला असेल त्याची तक्षणी आठवण होईल इमिजिएटली, तसा हा बटाटे वडा आहे आणि छान
मस्त फ्लफी आहे. प्रॉपर लसूण अगदी माइल्ड वापरलेला आहे. आलं वापरायला पाहिजे तो प्रमाणामध्ये तेवढं वापरलेलं आहे. कोथिंबिरीची मध्ये मध्ये चव अतिशय छान लागते. ओव्हरऑल बटाटे वडा छान मस्त. महाराष्ट्रीयन खाणावळींना किंवा महाराष्ट्रीयन हॉटेलला न जमणारा पदार्थ फारसा तो म्हणजे ढोकळा. हा परत एकदा खमण आणि ढोकळा यामध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे का असेल तर खाली कमेंट करा. तर हा खमण एका ढोकळा रंगाने पांढरा आहे तर तो आधी स्पॉन्जिनेस थोडा कमी आहे याचा. तर घशात हे बसतं का टोटरे वगैरे बघूया. वरनं छान इथे कढीपत्त्याचं मला फोडणी त्यांनी मारलेली आहे आणि कोथिंबिरीने गार्निशिंग वगैरे केलेलं आहे. चांगलं आहे ठीक आहे. म्हणजे खूप काही कौतुक करावं असं नाही आहे. पुढे हा पापड. पापडाची आपली एक टेस्ट आहे. हा पापड मी खातो ना ज्या का कर्रम कुर्रम असा आवाज आला. हा पापड टेक्स्चरला खूप छान आहे. चवीला जवळपास सगळे पापड सारखेच असतात. तरी भोया यांचं काय वेगळं आहे का नाही. एवढं काही कर्रम कुर्रम झालेलं नाही आहे. मे बी बराच वेळ त्याला आणून ठेवला त्यामुळे झालं असेल. ओके पापड आहे. राष्ट्रीय प्रश्न लगेच सोडवून टाकतो. पोळी का चपाती. तर ही चपाती आहे. सो चपाती आणि बाकी भाज्या आता मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काय वाटतं तर नक्की लगेच सांगतो. फ्लॉवर बटाटा रस्सा, बटार पाणी, छोले, अगदीच वेगळा मसाला. हा आचारी जेव्हा अशी म्हटलो मी तसा पनीर आचारी असतो त्या टाईपचा हा वेगळा छान. म्हणजे टेस्टच नवीन आहे माझ्यासाठी. छान मस्त आहे. छोले प्रॉपर झालेत का नाही कसं कळतं आपल्याला. तर हे ब्लँड छोले जेव्हा आपण मसाल्यामध्ये टाकतो आणि प्रोसेसिंग चालू करतो तेव्हा ते सगळे मसाल्यांच्या चवी ॲब्सॉर्ब करतात आणि आजपर्यंत त्याची चव लागते. तशी चव लागत असेल तर ते छोले जमलेले आहेत. नॉर्मली पंजाबी लोकांना ते जमतं पण या डायनिंग हॉलमध्ये जे कोणी यांचे शेफ कुक असतील त्यांनाही ती कला व्यवस्थित जमलेली आहे. मस्त. वा मस्त. आळूची भाजी नॉर्मली लोक कशाबरोबर तरी खातात पोळी भात वगैरे. मला सुद्धा आळूची भाजी अशी उचलायची आणि वा प्रॉपर आंबट गोड म्हणजे आंबट चुका जो टाकला जातो त्याची जी बारीक फेन टेस्ट लागते ती आणि गुळाची एक टेस्ट ह्याचं जे कॉम्बो लागतं टिपिकल पेठी ज्याला म्हणता येईल अतिशय सुरेख चव याची आहे. आवडलेलं आहे भयानक. काकडीची कोशिंबीर छान आहे पण शेंगदाण्याचा वापर कोटाचा वापर अजून केला असता तरी चाललं असतं. बेसिक डिफॉल्ट आता जी केली ती चांगली आहे. सरप्राईज आळूच्या भाजीमध्ये काजू पण आहेत. वा मस्तच. पदार्थ सर्विंग्स अनलिमिटेड आहे. हवं तेवढं घेऊ शकता. आणि चांगली गोष्ट काय याच्यामध्ये की स्वीट नाही आहे. आता स्वीट संपवायचं त्याचं एक टेन्शन असतं ते अजिबात नाही आहे या ठिकाणी. ही थाळी मला खूप छान आवडलेली आहे. याच्यापूर्वी बराच वेळेला येऊन गेलो या ठिकाणी. चवी तेव्हाही आवडलेल्या होत्या आजही चवी तेवढ्याच आवडतात. मस्त. बस मसाले भात 1-2 फूट पलीकडे असतानाच मसाले भाताचा सुगंध आत्ता पण इतका मस्त येतोय. वा 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 झकास. वरनं गार्निशिंग केलं होतं कोथिंबीर आणि खोबऱ्याचं. बोल्या मी जास्ती बोलत नाही तर मी याची चव घेतो. सुगंधावरून सांगतो का मसाले भात अतिशय उत्कृष्ट असणार आहे. वाव वाव. मसाले भात प्रचंड मसाले असले पाहिजेत असं नसतं. प्रमाणामध्ये गोडा मसाला काय मॅजिक करू शकतो ती मॅजिक एक्झॅक्टली त्यांनी केलेली आहे.
मस्त मस्त मस्त. राईसची क्वालिटी, भाताची क्वालिटी पण छान आहे, शिजला पण प्रॉपर आहे, मिक्सिंग पण छान केलेलं आहे. आणि इथल्या या डिशला, इथल्या या पदार्थाला माझ्याकडनं हजारो मार्क्स. वा, म्हणजे पुढच्या वेळेला फक्त मसाले भात खायला इकडे यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जर आला तिथे आधी तर नावाचा मसाले भात वाढा, मग पोळी वगैरे बघूया. इतक्या छान कॅटेगरीतला हा मसाले भात आणि खरंच सुरेख आहे. काजू भरपूर टाकलेले आहेत, मटार आहे, फ्लॉवर आहे, बाकीच्या भाज्या आहेत त्यामध्ये, पण मसाले भात अतिशय विशेष उल्लेखनीय या पदार्थांमध्ये आहे. मी आता संपवतो जास्त न बोलतो. असा मस्त गरम गरम मसाले भात आणि आळूची भाजी, पुणेकरांसाठी जी चैनीची परमावधी आहे ती, ही सगळी मजा, त्यातला आनंद घेऊन मी मित्रवरून या ब्लॉगचा तिथे संपवतो आणि या थाळीवरनं साइन ऑफ करतो. परत भेटूया आपण कुठल्या तरी अशा छानशा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. हां, आणि थाळी आज, डाएट उद्या परवा बघू.